माझे नाव संदेश महेश पेडणेकर. आय एम फ्रॉम शापोरा, अंजुना, गोवा. हांवें रिसंटली 18 तारखेक म्हजो एल्ब्रूज युरोपाचो हायस्ट पीक आसा तो क्लायंब केल्लो आसा. तेज्या पयलीं हांवें इन फेब्रुवारी आफ्रिकेचो हायस्ट पीक क्लायंब केल्लो, माउंट किलीमंजारो. आनी आतां ह्यो युरोपाचो आसा पळय तो 18 तारखेक, आनी 12 तारखेक म्हजी जर्नी स्टार्ट जाली गोंयसून. सो गोंयसून हांव 12 तारखेक हांगासून भायर सरलेलो. मागीर दिल्ली गेलो, दिल्लीसून मॉस्को गेलो, मॉस्कोसून मिनरल बॉडी एअरपोर्ट. सो थंयसून हांव त्रिशकोल एक एल्ब्रूजाचो जो बेज आसा तो त्रिशकोल आसा. त्रिशकोल बेज एक विलेज आसा, थंय पावलो. थंयसून आमी एक दीस रावले. नेक्स्ट डे त्रिशकोलसून हांव हायट गेन करपाक गेलो. लायक नेक्स्ट डे आमचो मॉर्निंग हायट गेन आसलो, जो माउंट चिगेट आसा, 4200 मिटर्स. इट्स अराउंड 14,000 फीट सॉरी. आनी तो क्लायंब करपाक गेलो. तो एका दिसान म्हजो क्लायंब जालो. सो हायट गेन करून हांव परत येयले त्रिशकोल. थंय एक दीस रावले. नेक्स्ट डे आमी एल्ब्रूजाचो जो बेज आसा थंय गेले. थंयसर अराउंड 5200 मिटर्स हायट आशिल्ली. ती आमी नेक्स्ट डे हायट गेन करपाक गेले. जसो ती हायट गेन करून आमी 5 जाणां आशिल्ली. एक हांव संदेश पेडणेकर फ्रॉम गोवा, सेकंड मोनिका फ्रॉम दिल्ली, थर्ड मीता मॅम फ्रॉम कोलकाता, थर्ड सोनू सर फ्रॉम हरियाणा, एंड दिव्या फ्रॉम पॉंडिचेरी. ही जी म्हाज्या वांगडा चौगां आशिल्ली ती प्रोफेशनल माउंटेनियर आसा. तेंच्यांनी इंडियन्स खूब पिक्स क्लायंब केले आसा. तेंच्या वांगडा हॉबी आशिल्लो गोंयचो. सो आमी 17 तारखेक रातचे भायर सरले 12 सुमार, जेन्ना टेम्परेचर अराउंड -22 डिग्री आशिल्लो. भायर सरतना सगळीं जाणां वांगडाच भायर सरली. आनी तितून आमची 2 गायड आशिल्ली, जुलिया एंड जमाल. बरे सपोर्टीव आशिल्ली दोनी गायड, जी लोकल गायड आशिल्ली फ्रॉम रशिया. सो आमी रातची भायर सरली 12 सुमार. आनी अराउंड 8-10 इन द मॉर्निंग आमचो समीट कंप्लीट जाल्लो आसलो. जेन्ना आमी टॉपार आशिल्ले, 8 जावन 10 मिनटांनी आमी वयर टॉपार आशिल्ली. टेम्परेचर लायक मायनसान आसल्यामुळे खूब तकले लायक हेडेक जाताली. तशेंच लायक खूब फ्रिजींग आशिल्ली, खूब थंडी खाताली सगळ्यांक. लायक डबल लेयर, ट्रिपल लेयर. तर आमचे जॅकेटा बी डाऊन जॅकेट सगळे आमचे आमी घालून सगळे बरे आशिल्ले. लायक इतली थंडी खायनासली बिकॉज आमी डाऊन जॅकेट बीन घातलेले, लायक 5 लेयर्स घातलेले. आनी तशीच जी आमची वांगडा 2 जाणां आशिल्ली, जी मीता मॅम आनी दिव्या मॅम, ती दोगांकू खूब डिफिकल्टी फेस करची पडली. कित्याक 2 ती पडली कार क्लायंब करतना. 2 ती पडली. लायक इट वॉज अ डिफिकल्ट सिट्युएशन. लायक शोल्डरार जेन्ना आमी पावले तेन्ना आमकां रोप टाय अप करचो पडटा.
आणि हार्नस असल्यामुळे ती लाईक वाचली दोगांय जाणां, दोनना ती पडली दोगांय जाणां, बट हार्नसा कारण ती दोगांय जाणां वाचली. बट जेन्ना डिसंट करताली आमी वयरसून जेन्ना क्लायंब करून फोटो सेशन करून तेन्ना मातसो प्रॉब्लम जालो, कित्याक मिता मॅम मातशी सीक जाली आनी ताका ऑक्सिजन बीन सप्लाय करचो पडलो. लायक गायडांनी अरेंज केलो, ऑक्सिजन बीन आशिल्लो आमचे कडेन. सो तो एक पॉयंट आसा. आनी जेन्ना आमी वयर ज्या दिसा आमी 17 तारखेक वयर क्लायंब करपाचे आसले तेजो एक दीस पयलीं थंय कंडिशन अशें आसलें की खूब स्नोफॉल जाल्ल्या कारण थंय विंड बीन जाल्ल्या पर्यंत त्या कारण जो 17 तारखेक जे त्या रातीक वचपाचे आशिल्ले, जो बॅच वचपाचे आशिल्ले ते सगळे पॉज जाले बिकॉज ऑफ स्नोफॉल. तो कांय दिसानासले त्या कारण. सो तेंचो जो बॅच आशिल्लो आदल्या दिसाचो तो नेक्स्ट डे हे जालो, तेंचो चेंज नेक्स्ट डे येयलो, पोस्टपोन जालो. सो त्या कारणान आमकां बी ट्राफीक खूब मेळ्ळें. ट्राफीक म्हणजे जेन्ना चडटाले पळय आमी वयर तेन्ना लायक खूब ट्राफीक मेळ्ळें, म्हणजे स्लो वयचें पडलें. त्यामुळे आमचोय टायम म्हणजे चड लागलो आमकां वयर चडपाक, कित्याक आख्खे रोडा लायक जो आमचो ट्रेल आशिल्लो त्या ट्रेलाक फूल ट्राफीक मेळ्ळें आमकां. त्या कारणान तांकां जे ते आदल्या दिसाचो बॅच आसलो तो आमच्या वांगडा पावलो म्हणून. सो एक ओवर ऑलमोस्ट आमचे वेस्ट जाले थंय जेन्ना वयर वचून रावचें पडलें फोटो सेशनाक आमकां. ते जावन आमी डिसंट करतना मिता मॅम सीक जाली, लायक तिका चलपाक जायना जालें, ब्रिदिंगेन प्रॉब्लम जावपाक लागले. ऑक्सिजन सप्लाय दिल्या कारणान ताका मातशें बरें दिसलें. सो मागीर ताका हांगा जी आमची गायड आशिल्ली जुलिया आनी जमाल तेंच्यांनी खूब कॉपरेट केलें आमच्या वांगडा. ताका हेल्प बी केलें, दिव्याकूय हेल्प केलें, आमकां बी हेल्प केलें. बट तांकां दोगांकूय तेंच्यांनी सेफली सकयल देंवयलें. आनी आमचो थंयसून आमी बेज कॅम्पार येयले. थंयसून एक दीस रावून आमी त्रिशकोल बेज कॅम्पार पावले सकयल. एवरी डे अशें हांवें पयलीं बी सांगिल्लें जेन्ना माउंट किलिमंजारो क्लायंब केल्लो तेन्ना म्हाजी फिजिकल लायक लिटरली हांव एवरी डे रनिंग करता, जॉगिंग रनिंग करता, बिचार मेडिटेशन करता. हे कंपल्सरी आसता. जॉगिंग हे फिटनस तुजें मेन इम्पॉर्टंट. जे वॉकिंग जो तूं वेट घालून चलता, शोल्डरार बॅग कॅरी करता, हे तुजें मेन. हे एवरी डे तुका क्लायंब जो क्लायंबर आसा, माउंटेनियर आसा, ताका हे आपले फिजिक्स दवरचेच पडटा. हे आमचे रनिंग जॉगिंग हे इम्पॉर्टंट आसता, वेट घालून चलपाचें. हे म्हाजें चालूच आसता. जे ह्यो एल्ब्रुजो आशिल्लो तो म्हाजो टार्गेट जेन्ना हांवें प्रॅक्टीस स्टार्ट केल्ली, जेन्ना तो म्हाजो सोंपला त्या दिसासून डे 1 हांव स्टार्ट करता. त्या दिसासून हांवें स्टार्ट केल्लो ह्यो प्रॅक्टीस करपाक. आनी जसो म्हाका तितले लायक अशे त्रास जावना, कित्याक म्हाजी हांवें प्रॅक्टीस चालूच दवरलेली, हांवें स्टॉप करूंक नासली म्हाजी ज्या डे 1 हे तुमी सपोर्ट म्हटल्यार लायक आमची सर मायकल लोबो, दिलायला मॅम आमची आमदार, तसोच आमचो अंजुना कायसवा विलेज पंचायतीचो सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर, तसोच आमचो जी मोबायल्स, जी मोटर्स ओनर आर्यन, तेणी बी म्हाका हेल्प केल्लो आसा. हे चूक जाणांनी म्हाका खूब हेल्प केल्लो आसा ह्या इव्हेंटाक, लायक स्पॉन्सरशिपाक. क्लायंबर एसोसिएशन बी आहा तेंच्या थ्रू कसो क्लायंबर आसा ती सपोर्ट करता, बट लायक तेंच्यांनी अजून फंडिंगान म्हाका स्पॉन्सर करूंक ना. आनी म्हाज्या फॅमिलीचो सपोर्ट, फॅमिलीन सपोर्ट केला हेका स्पॉन्सरशिपाक. आनी हे जे आसा पळय आमचे MLA, आमचे सर मायकल लोबो, सद्या कितको खर्च येयलो ह्या हेका? ऑलमोस्ट म्हाका 3,60,000 कसो फूल टोटल म्हाका खर्च येयला ह्या एक्सपिडिशनाक माउंट एल्ब्रुजाक फूल. फुडें कितें आहा तुमचें? फुडें म्हजो टार्गेट एक्चुअली हे 2 पीक केल्या पळय जे इंटरनॅशनल ह्या वर्साचे म्हाजे 2025 हांवें 2 पीक क्लायंब केल्ले आसा इंटरनॅशनल. सो फर्स्ट वॉज किलिमंजारो, सेकंड वॉज माउंट एल्ब्रुज. हे 2 हांवें इंटरनॅशनल ह्याच वर्सा क्लायंब केल्ले आसा 2025. आतां हे 2 समीट केल्या पळय ते वन ऑफ द 7 समिट्स, लायक दोनूय पीक केल्या ते 7 समिटांतले 2 पीक. सो आनीक 5 उरल्या म्हाजे समीट, लायक 7 समिटांतले. आय ट्राय माय बेस्ट, लुकींग फॉरवर्ड टू कीप माय माय नेशन्स नेम व्हेरी हाय. आनी हांव गोंयचें बीन हांव खूब वयर काडपाक ट्राय करतलो. गव्हर्मेंटाचो कितें सपोर्ट मेळटा? हांव आजून पर्यंत तरी गव्हर्मेंटाचो सपोर्ट ना, बट हांव आमच्या गोवा गव्हर्मेंटाक आनी CM सर प्रमोद सावंत सराक हांव रिक्वेस्ट करता की जो ह्यो माउंटेनियरींग स्पोर्ट्स आसा पळय ताका मातसो सपोर्ट करचो. आनी जे आमचे गोंयचे यूथ आसा जे माउंटेनियरिंगान जे लायक फायनान्शियली खातीर जे फाटी आसा, जे फुडें सरूंक सोदता, आमचे गोंयचें नांव वयर काडूंक सोदता, इंडियेचें नांव वयर काडूंक सोदता एट अ इंटरनॅशनल लेवल,
तांकां मातसो सपोर्ट करचो म्हणून. म्हणजे हे जे माउंट एव्हरेस्ट बी आहा पळय हेजे तांकां कितें सपोर्ट आसतलो जे तुका ट्रेन करपाक लागून ट्रेन करपाक जे गोंयचे जे यूथ फुडें सरूंक सोदता ताका म्हाजो सपोर्ट सदांच आसतलो. हांवें लास्ट टायम बी सांगिल्लें जेन्ना कोणाक सपोर्ट जाय लायक कितें आयडियाज लायक कितें हेल्प जाय लायक अशें ट्रेनींग करपाक लायक माउंटेनियरींग फिल्डान फुडें सरपाक जाल्यार हांव सदांच आसतलो फुडें. जस्ट लायक संदेश पेडणेकर विचारल्यार कोणीय सांगतलो की हांव सदांच फुडें आसतलो तेंच्या खातीर आनी सदांच सपोर्टीव. जे हांव युरोपाकसून येयना फुडें एक आमी इंडियन एक स्मॉल पिक्स आमी स्टार्ट करया जे हांव इंडियेची टीम घेवन फुडें सरतलो. जे यूथ जे फुडें सरूंक सोदता जे भुरगे आमचे गोंयचे नांव गोंयचे वयर काडूंक सोदता त्या भुरग्यांक घेवन हांव एक बॅच काडटलो आतां सून. तांकां ट्रेनींग बीन दिवन हांव एक इंडियन एक स्मॉल पीक करतलो. सगळ्या पेक्षा व्हडले पीक हे माउंट एव्हरेस्ट आहा. हेजे कितें चिंतला बी तुमी अशें फुडें? चिंतला म्हाजो आसा टार्गेट आसा माउंट एव्हरेस्टाचो बट तेजो बी बजट लायक 50 lakhs आसा. सो तेजेर बी म्हाका सपोर्ट जाय सगळ्यांचो. आमचो गोंयचो सपोर्ट जाय इंडियेचो सपोर्ट जाय आनी जातलो. म्हाका खबर आसा की एक दीस जातले. म्हजे जी ड्रीम आसा एव्हरेस्ट सगळ्यांची ड्रीम आसता. जो माउंटेनियर आसा ते एव्हरेस्ट सगळ्यांची ड्रीम आसता बट एव्हरेस्ट ड्रीम लायक समिटूच जाले म्हणून अशें नासता की माउंटेनियरिंगान जो तूं थ्रील जी एन्जॉय करता तूं त्या पिकार चडटा जी तूं जर्नी तूं फुडें सरतना तूं जी एन्जॉय करता जी आमची आसा ब्युटी तेच इम्पॉर्टंट आसता. तूं ट्रेल ती एन्जॉय करपाक जाय आनी आय ऑलवेज एन्जॉय माय ट्रेल वायल क्लायबिंग द पिक्स. कसो कितें येयलो ते? फर्स्ट ऑफ ऑल म्हाका एडवेंचर्स खूब आवडटाले. जे ल्हानपणानसूनच हांव स्कुलानसून एडवेंचर करीत आयला. तशें करता करता लायक हांव अशें पोस्ट पळयतालो सोशल मिडियाचेर जे माउंटेनियरींग आसले. आमच्या गोंयांत तर माउंटेनियरींग ना हांगा पिक्स ना बट जे आमचे इंडियेचे जे क्लायंबर्स आसा तेंचे हांव पळयतालो स्टोरीज पळयतालो न्यूजार पळयतालो. तसोच आमचो एक पुनाचो म्हाजो सर आसलो जो एव्हरेस्टर लवू गाडे तेजो लायक लिटरली म्हाजे सोशल मिडियाचेर हे जालें इंटरेक्ट जालें आनी हांव पर्सनली ताका मेळपाक गेलो. जेन्ना हांव ताच्या वांगडा मेवळ्या तेणी म्हाका ह्या बद्दल ह्या फिल्डा बद्दल खूब नॉलेज दिली अबावट एव्हरेस्ट. तो एव्हरेस्टर 2020 तेणी एव्हरेस्ट क्लायंब केला. सो हांव पर्सनली वचून ताका पुना मेवळो तेजे कडसून सगळे ह्या एव्हरेस्टा बद्दल विचारलें माउंट पिका बद्दल. तेणी म्हाका सगळी नॉलेज दिली. तेणी सांगलें इफ यू वॉन्ट टू डू अशी ट्रेनींग करची पडटली हार्डवर्क करचें पडटलें. जे एव्हरेस्ट आमी सगळे जाण म्हणटा एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक बट एव्हरेस्ट जसो दिसता तितलो ना. इतलो इजी ना तो. इट टेक्स ऑलमोस्ट 2 months टू क्लायंब दॅट पीक. 45 to 60 days लागता एव्हरेस्ट क्लायंब करपाक आनी ताका खूब मेहनत लागता. तूं अर्द्याक पावून अर्द्या येयलें म्हणून तशें जायना न्ही. सो हांव मागता की गोवा गव्हर्मेंटाक अशेंच जे आमचे माउंटेनियर स्पोर्ट्स आसा जे स्पोर्ट माउंटेनियरिंग फुडें सरूंक सोदता ताका आदार दिवचो.